नमस्कार मित्रांनो, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आम्ही चाललो आहे कपडे धुवायला. आमच्या बाजूलाच एक छोटासा पर्याय आहे, ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता. पर्याला पाणी खूप कमी आहे, कारण गावी सध्या पाऊस खूप कमी पडतोय. इथे लोक मोस्टली कपडे धुवायला येतात. आता सध्या गर्दी खूप कमी आहे, कारण लोक गावी कोण आलीच नाही आहेत. आता गणपतीमध्ये लोक गावी खूप येतील, तेव्हा इकडे खूप गर्दी असेल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर खूप हिरवगार झालेला आहे. मित्रांनो, याच्या बाजूला एक छोटंसं डबकं आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हेच ते डबकं आहे जिथे लोक पिण्याचं पाणी घेऊन जातात. याच्याच बाजूला एक छोटीशी टाकी आहे जिथे पाणी साचवलं जातं. हे पाणी कसं आहे माहिती आहे की मे महिन्यामध्ये कामाला येतं. आता सध्या पाऊस आहे म्हणून पाणी येतो इथे, पण मे महिन्यामध्ये पाणी टंचाई असतं ना, तेव्हा इथलं पाणी यूज करतात लोक. मित्रांनो, तुम्ही बघू शकता पाणी खूप कमी साचलेलं आहे आणि पाण्यामध्ये खूप घाण पण झालेली आहे. सध्या काही साफ झालेलं आहे आणि गावी लोक पण नाही, त्यामुळे आता हे साफ होणार पण नाही. पण जेव्हा मे महिन्याचा टाइम येतो ना, तेव्हा लोक साफ करतात, त्यामुळे पाणी पण स्वच्छ राहतो. तुम्ही बघू शकता. आता आम्ही घरचं थोडंसं सामान आणलं धुवायला इकडे. हे कसं आहे, घरचं तोरण आहे, म्हणजे दरवाजाचं तोरण घेऊन आलं आणि फुलदाणी होती, तर थोडीशी फुलं पण त्याच्यामधली घेऊन आलं धुवायला, आणि सोबत कपडे पण आणले होते धुवायला. आता आम्ही चाललो घरी, आणि घरी पण छोटी मोठी कामं आहेत, ते पण तुम्हाला मी नक्की दाखवतो. गावचं घर बंद असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप सारं गवत झालेलं आहे, ते आम्ही आता साफ करतो. ह्या साईडला तर खूपच झालेलं आहे. कधी साफ केलं होतं मागच्या टाइमला पण कधी केलेलं गेल्या ह्याच्यामध्ये आणि आता हे जून मध्ये साफ केलं होतं. 2 महिन्यामध्ये गवत भरपूर येतो आणि पाऊस असल्यामुळे तर अजूनच येतो इकडे.